वर्षामध्ये आम्ही बघत होतो की यांच्या मनात आलं की आपण देखील आपल्या गावामध्ये यात्रा भरली पाहिजे. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलेलो होतो म्हणजे घोड गावामध्ये आणि इथे ना आई गावदेवीची पालखी निघणार आहे. तर चला मंडळी, घोड गावातून आई गावदेवीची पालखी कशी आणि कशा प्रकारे निघते ना हे सर्व तुम्हाला व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी, बघूया तो म्हणजे घोड गावाचा जल्लोष. तर बघताय मंडळी, घोड गावातील गावदेवी माता बघताय आणि हे सर्व जे आहेत ना रक्षक आहेत इथे. तर मंडळी, आता आहे ना गुरुवारी रोहिदास दादा आलेले आहेत आणि त्यांचे सर्व शिष्य मंडळी आलेले आहेत. तर चला मंडळी, आता या सर्वजण वारा घेणार आहेत. तर चला व्हिडिओची मजा घ्या. तर मंडळी, आईची पालखी आता रेडी झालेली आहे. तर इथे बघा आरती होते. तर बघताय मंडळी, अंगात वारा आलेला आहे तो म्हणजे वाघसराचा वारा आलाय. बघताय तुम्ही. पालखी आता गावदेवी मंदिरातून निघालेली आहे. तर मंडळी, गावदेवी आईची पालखी निघालेली आहे आणि इथे बघताय गावातील महिला मंडळांना आरती वगैरे करतायत इथे पालखीची. आणि इथे बघताय गावातील भक्तगणांनी सुद्धा इथे ना वारा घेतलेला आहे. तर इथे बघता मंडळी, दादांनी सुद्धा वारा घेतलेला आहे आता.
तर मंडळी आधी साखल झाली, आता वारू घेतलेला आहे. तर मंडळी दादांचे जेवढे पण आता शिष्य आहेत ना, ते सर्व गुरु आज्ञेप्रमाणे आपापले वारे घेत आहेत तिथे. तर मंडळी घोडगावचा जल्लोष बघताय तुम्ही, आणि सगळीकडे आहे ना लाल लाल गुलालच पसरवलेला आहे. तर मंडळी एक साईडला वारे बघताय तुम्ही, आणि एक साईडला जल्लोष बघायला भेटते तुम्हाला. तर मंडळी एक साईडला तुम्हाला साकल बघायला भेटते, आणि एक साईडला तुम्हाला देवाची काठी बघायला भेटते. मंडळी घोडगावचा जल्लोष बघता येते, आणि थोड्याच वेळात आहे ना रिंगण मारण्यात येणार आहे इथे. हे बघा,
तर मंडळी आता बघितलं तो म्हणजे काठी कशी खेळतात ते, आणि ही बघा हिला बोलतात ठकर. तर इथे बघताय मंडळी जशी पालखी पुढे जाते तसा जल्लोष आता वाढत चाललेला आहे. मंडळी जशी पालखी पुढे चालली ना तसा जल्लोष इथे वाढत चाललेला आहे.
इथे बघताय मंडळी वारू खेळला जातोय बघा. 4 जण मिळून आहे ना हा वारू खेळला जातोय. तर मंडळी आता आपली पालखी आहे ना आई यशवी पाशी आलेली आहे.
दादा आपलं नाव काय? नमस्कार, मी नगरसेवक नितेश पाटील, पनवेल महानगरपालिका. ओके. आज या आमच्या यात्रेला 6 वर्ष पूर्ण होतात. आज ही यात्रा काढत असताना आम्ही विविध कार्यक्रम आमच्या या गावामध्ये राबवतो. मग अच्छा. ते सांस्कृतिक असेल किंवा मग सामाजिक असेल. 6 वर्षामध्ये आम्ही बघत होतो की प्रत्येक गावोगावी आपापल्या देवीची यात्रा निघत होती, पण पालखी वगैरे निघते. आमच्या या 6 वर्षापूर्वी हरिश्चंद्र कोहली आणि शिवाजी गोंधली यांच्या मनात आलं की आपण देखील आपल्या गावामध्ये पालखी काढली किंवा पाहिजे. यात्रा भरली पाहिजे. आणि त्यांनी त्यांच्या उद्देशाने ते आपली पालखी सुरुवात केली. या पूर्ण पालखी गावातले ग्रामस्थ सहभागी असतात. तर मग दादा ही आपली पालखी शेतीवर असते का दिवसावर ठरवली जाते? नाही, आमची पालखी आमच्या ग्रामस्थांच्या एका मीटिंग मध्ये सगळ्यांच्या सहमताने दिवस ठरवला जातो. दिवस ठरवला जातो आमचा. ओके. मग ही पालखी आपली किती वर्षापासून निघते? गेल्या 6 वर्ष झाले आमच्या ऐकून आज या देवीची पालखी एकदम थाटामाटाने निघतोय. तर मग आपली पालखी बरोबर 6:30-7च्या दरम्यान निघली, तर आता ही पालखी आपली किती वाजता मंदिरात पोहोचेल? जवळपास आज 6 वाजता आमच्या पालखीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास आता युवा सगळ्यांचा जोश पाहता असं मला वाटतं की जवळपास 2 ते 3 मंदिरापर्यंत पोहोचायला रात्री वेळ जाईल. 2-3 वाजता. हो. गावदेवी माते की. तर मंडळी, घोड गावातील गावदेवी पालखीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी बनवलेल्या युट्यूब चॅनलला. तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.